विश्वशांती, विश्वकल्याण व विश्वबंधुत्वासाठी अखंड नामजप समितीची स्थापना गुरुकुल कम्प्युटरचे संचालक सचिन चौधरी व त्यांच्या पत्नी रोहिणी चौधरी यांच्या हस्ते व गुरुवर्य विष्णू कारंपुरी महाराज, कट्टर हिंदुत्ववादी नेते रामचंद्र जन्नू, दैनिक अब तकचे संपादक प्रसाद जगताप, वेदशास्त्री वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, श्रीनिवास जिल्हा पंतुलू, संजय भूमकर, श्रीनिवास चिलवेरी, डॉक्टर अनवर रोडगीकर, यल्लम्मा देवी मंदिर पुजारी राहुल गौडा, रेखा अडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। प्रारंभी अखंड नामजप समितीच्या नामफलकाचे पूजन व उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करून श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवर व महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी म्हणाले, सध्या जगात सार्वजनिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आरोग्य या सर्व क्षेत्रात अशांतता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थांचे नामजप हेच एकमेव साधना मानवी जीवनाला शांतीचे मार्ग शिकवून जाते। म्हणूनच या समितीच्या वतीने 11 कोटी श्री स्वामी समर्थ नामजप यज्ञ आयोजित करण्यात आला आहे। या जपयज्ञात लिखित नामजपाची साधना करण्यात येणार आहे। म्हणून सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अखंड नामजप संकल्पना पूर्ण करण्यासाठी अखंड नामजप समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती कारंपुरी यांनी दिली। या कार्यक्रमास या सर्व मान्यवरांसह नरेश सब्बन, सिद्धाराम काटवे, सविता दासरी, लक्ष्मी कोनापुरे, रेखा अडकी, गुरुनाथ कोळी, पद्मा मॅक्कल, लक्ष्मी कोनापुरे, लक्ष्मी येमुल, राणी दासरी, व्यंकटेश पासकंटी, अशोक पवार, शुभम कारंपुरी, पप्पू शेख यांच्यासह स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अखंड नाम जप समितीच्या स्थापना झालेली अशी घोषणा करतो। प्रथमतः इथं आलेले अतिथी व ब्रह्मश्री आमचे वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, त्यांचे चिरंजीव पंतुलू यांचा मी या संस्थेच्या वतीने सत्कार करतो। चौधरी साहेबांना विनंती करतो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।